2 महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये केली ती आज खरंच फळाला आली असं दिसतंय. कारण जेवढे आपण विचार केला त्यापेक्षा बहुसंख्येने आपले बहुजन समाज पूर्ण एक झाला. त्याचं मी प्रथम अभिनंदन करतो की जो समाज विखुरलेला होता तो आता खऱ्या अर्थाने एक झालाय. हे आज आपल्या बहुजन क्रांती मोर्चाचं सर्वात मोठं यश आहे. याचप्रमाणे आपण सर्वजण फक्त हा मोर्चा पुरतच एकत्र न राहता कायमस्वरूपी एक राहावं अशी मी सर्व समाज बांधवांना या मोर्चाच्या निमित्ताने आवाहन करतो, विनंती करतो की सर्व समाज आपला असाच एक राहावा. कोणत्याही अन्याय अत्याचाराविरुद्ध आपण सर्वजण एक राहू अशी या ठिकाणी आपण सर्वांनी आज एक शपथ घेतली पाहिजे. कुठेही काही अन्याय झाला आपल्या समाजावर तर आपण न्याय मार्गाने जो बाबासाहेबांनी आपल्याला कायद्याचं जे घटना दिलेले आहे त्या घटनेच्या चौकटीत राहून आपण सर्वांना न्याय मिळवून देऊ असं मी संयोजन समितीच्या वतीने येथे जाहीर करतो. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी ज्या महिलांना आपण त्यांचा आदर करायला शिकवलंय त्या महिलांचा आपण बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आदर करून हे मोर्चा जेव्हा बाहेर निघेल त्यावेळेस सर्वप्रथम महिलांना आपण पुढे जाण्यासाठी मदत करायची आहे. पुरुष त्यांच्या मागे चालतील म्हणजे हे पुढे काही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी करावी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचरणाला अभिवादन करतो. या राज्यामध्ये गेली अनेक दिवसापासून कोपर्डीच्या प्रकरणाचा निमित्त काढून या देशामध्ये आणि राज्यामध्ये एक अन्यायाचं सत्र सुरू झालं आणि या सगळ्या भूमिका बदलत असताना आम्ही एक भूमिका मांडली की मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही केव्हाही विरोध केला नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या शेड्यूल 9 मध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना आरक्षण देण्यात यावं. ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणामध्ये समाविष्ट न करता ओबीसीचा टॅग त्यांना देऊ नये अशी प्रमुख मागणी आम्ही यावेळेला केली आहे. बहुजन समाजाच्या या ऐतिहासिक क्रांती मोर्चाच्या निमित्तानं आज हा एक वेगळा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे आणि तेच भूमिका घेऊन 18 पगड जाती 12 बलुतेदार 18 अलुतेदारांचा समूह या ठिकाणी एका झेंड्याखाली आलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना आज विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे अधिकार दिलेत त्या संविधानाचं संरक्षण व्हावं. त्याचप्रमाणे ऍक्टर्सिटी कायदा हा कदापिही रद्द होणार नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की ऍक्टर्सिटीचा कायदा केव्हाही रद्द होणार नाही आणि मराठा समाजाला भारतीय घटनेच्या शेड्यूल 9 प्रमाणे आरक्षण द्यावं याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये राजकीय लोकांचा राजकीय आरक्षणाचा फायदा उचलण्यासाठी जर कुणाला ओबीसी व्हायचं असेल तर त्यांनी हा मुद्दा सोडून द्यावा आणि ओबीसीवर अन्याय करू नये अशी प्रमुख भूमिका मांडून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जगदी, जय भीम, जय महाराज. धन्यवाद. झोपत नाही ते चिंता करू नका. आता साळी माळी कोळी ओबीसी जमातीतली माणसं भटके मुक्त पिल्ल पारधी एकत्रित आलेले आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये याच्या अगोदर सगळ्यांना विनंती करतो, संयोजन समितीला विनंती करतो, आरामी रानातला पालातला पारधीला का मला 5 मिनिटं बोलू द्या की जरा जास्त. मित्रांनो, याच्या अगोदर
करून दाखवा. काय किंमत करता? म्हणाले एकाची किंमत लाख होते, पण त्यांना बाबासाहेबांनी जे मताचं मूल्य दिलं त्यांना सांगू बाबा रे, एक पराठा म्हणजे एकाच पराठा असतो हे आम्ही निवडणुकीमध्ये त्यांना अधिक बोलणार नाही. संयोजक समितीचा समन्वयक आहे, जास्त वेळ घेणार नाही, पण जाता जाता एकच सांगेल माझ्या तमाम बहुजन बांधवांना, इथून जाताना जातीचे जोडे बाजूला टाका, संघटनेचे जोडे बाजूला टाका आणि एकच विनंती करतो, अब जिंदा रहने का अंदाज बदलना होगा, जिंदा रहने का अंदाज बदलना होगा, नए सूरज की तरह तुमको हमको निकलना होगा. अरे अनेक सदियों से दबाया हमें इन्हें, अरे अनेक सदियों से दबाया हमें इन्होंने, अब साथियों मशाल बन के जलना होगा, मशाल बन के जलना होगा. एवढ्याच्या प्रसंगी बोलतो. धन्यवाद सर. एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. त्यानंतर ये जो रॅली, ही जी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे बहुजन क्रांती मोर्चाची, ही रॅली का काढण्यात आलेली आहे हे थोडक्यामध्ये आपल्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भामशिवच्या कार्यकर्त्यांच्या समोर, भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या समोर पुणे जिल्ह्यामध्ये संघ परिवाराच्या लोकांनी, बीजेपीच्या लोकांनी मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये दलितांचा मोर्चा तुम्ही काढा, तुम्हाला काढण्यासाठी काय गाड्या लागतात, काय पैसे लागतात, काय जे काही साधनं तुम्हाला लागतात ती सर्व साधनं आम्ही तुम्हाला देऊ, पण मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये दलितांचे मोर्चे तुम्ही काढा, असा प्रस्ताव घेऊन काही बीजेपीचे लोक पुणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आले होते. तेव्हा ही बाब कार्यकर्त्यांनी मला सांगितली. तेव्हा सांगितल्याच्या नंतर आम्ही असा निर्णय घेतला की मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये दलित मोर्चे काढण्यात येणार नाहीत, तर बहुजन मोर्चे काढण्यात येतील. दलित मोर्चे काढण्यात येणार नाहीत तर बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येईल आणि तो बहुजन समाजाच्या जेवढ्या जाती आहेत, जेवढ्या संघटना आहेत, त्या सर्व संघटनांच्या लोकांना सोबत घेऊन तो काढण्यात येईल. आणि त्यासाठी कुणाकडूनही गाड्या घोड्या आणि पैसे हे घेतले जाणार नाहीत, तर समाजाच्या स्वतःच्या पैशाच्या बळावर, स्वतःच्या पैशाच्या आधारावर हे मोर्चे काढण्यात येतील. आणि अशा पद्धतीनं बहुजन क्रांती मोर्चा हा मोर्चा ठरवण्यात आला. यामध्ये विविध प्रकारच्या मागण्या करण्यात येत आहेत. यामध्ये एक महत्वपूर्ण मागणी अशी आहे की अॅट्रॉसिटीज ऍक्ट रद्द करण्यात यावा, अशी मागणी काही मोर्चांमध्ये करण्यात आली, किंवा शिथिल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्यात यावा सर्व शक्तीनिशी याच्या विरोधामध्ये आहोत. ही रॅली सुद्धा याच्या विरोधामध्ये आहे आणि हा कायदा शिथिल करण्यात यावा याच्याही आम्ही विरोधात आहोत. अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्यापेक्षा शिथिल करण्याची मागणी ही जास्त खतरनाक आहे, जास्त भयानक आहे. तेव्हा याच्या आम्ही विरोधामध्ये आहोत. त्याचबरोबर ज्या लोकांचं असं म्हणणं आहे की याच्या विरोधामध्ये खोट्या केसेस दाखल केल्या जातात, तेव्हा दाखल करणारे आणि दाखल करून घेणारे किंवा अॅट्रॉसिटीजचा कायद्याचा गैरवापर करणारे, मग ते कोणीही असो, मग ते एससीचे, एसटीचे किंवा त्यांचा वापर करणारे उच्च जातीय कोणीही जरी असलेत,
तरी त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि हा कायदा आणखी जास्त कडक केला पाहिजे, यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यापैकी ही एक मागणी आहे.
मोर्चे काढले. आज एक इतिहासाचा क्षण आहे. असा मोर्चा परत कधी निघेल का नाही मला वाटत नाही. हा बहुजनांचा मोर्चा आज रस्त्यावर स्वतःच्या हक्कासाठी अधिकारांसाठी या ठिकाणी आलेला आहे. आपल्या सर्वांची भावना आहे. बहुजन सर्व या ठिकाणी कशा करता आले आपल्याला दिसतंय. नगर जिल्ह्यामध्ये जे खोपडीचं प्रकरण घडलं आणि खोपडीच्या प्रकरणानंतर एका समाजाला टार्गेट करून त्या ठिकाणी बदनाम करण्याचा जो प्रयत्न झाला त्याला उत्तर देण्यासाठी आपण सर्वजण रस्त्यावर उतरले. मला खात्री आहे आपण बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं स्वप्न साकार करायचं असेल, तुम्हा आम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल तर सर्व बहुजन समाजानं या ठिकाणी एकत्र येण्याची गरज होती. आपण या ठिकाणी सर्व बहुजन समाज एकत्र आलो. आपण गावाला जाताना आपण सांगा आम्ही सर्व एक झालेलो आहोत. आमची कुणाची मायबहिणी नाही काय आम्हाला यापुढे धक्का लावण्याची सुद्धा हे होणार नाही. शेवटी विचार झाले.
23 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. बहुजन क्रांती मोर्चा जो बहुजन समाजाच्या वतीने आयोजित केला होता तो आज या ठिकाणी समाप्त झालेला आहे. चांदणी चौक येथे या मोर्चासाठी लाखोच्या संख्येने जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून, पुण्यातून सर्व लोक या मोर्चात सामील झालेत. या मोर्चानंतर आम्ही स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये आमच्याबरोबर पुण्यावरून आलेले आरपीआयचे निलेश भाऊ अल्लाट होते, अंकुशजी मोहिते, मतीन शेख व सर्वच आमच्या मित्रपरिवारांनी ही मोहीम राबवून एक स्वच्छता राखावी अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. भंतेजी आले पुण्याहून भंतेजी आलेले आहेत, त्यांचं पण आम्ही स्वागत करतो.